विमुक्त सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे. सगळ्यांना या विकासाच्या गाडीत बसवून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणत वेगानं विकासाकडे घेऊन जातात. पण दुसरीकडची अवस्था काय आहे? दुसरीकडे डब्बेच नाही आहे, सगळे इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा असते का? नसते. त्यात फक्त ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे. पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून तुम्ही लोखंडेंना निवडून द्याल, त्या क्षणी शिर्डी मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही. आज आपण पाहतोय या ठिकाणी समोर जे उमेदवार आहेत, शिवसेनेने म्हणजे उबाठानी, शिवसेना तर आपली आहे, उबाठानी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलंय. आता मला आठवतं मागच्याच काळामध्ये ते जेव्हा लढले होते, मी तेव्हाचे भाषणं पाहत होतो, त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले होते? उद्धव ठाकरे म्हणाले हा गद्दार आहे, हा तूप चोर आहे. मी नाही म्हटलं, उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांना हा तूप चोर आहे. मग आता उद्धवजी, तुम्हाला किती तूप त्यांनी दिलं हे तरी आम्हाला सांगा, की पुन्हा तुम्ही त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे ज्यांना गद्दार म्हटलं, ज्यांना तूप चोर, आम्ही काही म्हटलं नाही, आम्ही त्यांना कधी शिव्या दिल्या नाही. तुम्हीच शिव्या दिल्या, तुम्हीच त्यांना वाटेल तसं बोललात. आणि आता त्यांनाच तिकीट देऊन उद्धवजी त्यांचा प्रचार करतायत. पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा, गद्दारीची जर गोष्ट असेल तर या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेजींनी केली. आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते एकनाथराव शिंदेजींनी केलं. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ज्या क्षणी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल, माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी बसले आहेत आणि या ठिकाणी मतदान मागतायत. बंधू भगिनींनो, म्हणून मी सांगतो, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये एक